पाखरे. हाय हॅलो नमस्कार. आणि ब्लॉग आहे आमच्या दापोली टू सावंतवाडी टू कोल्हापूर टू पुणे टू मुंबई टूरचा. आणि अशी पाखरं येऊन ती स्मृती होऊन जातानाचे काका आमचे इतके सुंदर गात होते, पण हे पाखरं येऊन आम्हाला जे काही त्रास देत होती पण त्यात सुद्धा त्यांनी छान पंचेस मारून अतिशय सुंदर गाणं प्रेझेंट केलं. आणि हे साधनाच्या घरातलं एक फंक्शन होतं, छोटंसं गाण्याचा कार्यक्रम होता. त्यात सगळे सिंगर येऊन आपलं संगीत सादर करत होते आणि जे अप्रतिम होतं. सो हा व्लॉग सुद्धा कमाल आहे, नक्की बघा. अगदी कोल्हापूर पुणे टू मुंबईचा दौरा. वा वा वा, टाळ्यांमध्ये 2-3 मेली असतील. आणि अशा प्रकारे छान संगीताचा कार्यक्रम संपल्यानंतर सकाळी डायरेक्ट उठलो आम्ही नाश्ता करायला, मिसळपाव खायला. आणि मग नंतर आधी पोटोबा मग विठोबा असं ठरवत आधी पोटोबा करत मग देवदर्शन. काय तुमचं मंदिर इथे कोण कुत्र्यासह विचारत नाही असं म्हणायला. तर अतिशय सुंदर गावची मंदिरं असतात आणि ते अगदी सुंदर ठेवलेली असतात. आणि तिकडे एक वेगळीच वाईब असते. जसं आता तुम्ही बघता या छत्र्यांसारखं दिसणारं हे खरं तर देवीला नटवले त्यांनी साडीने. आणि दापोलीकडे मी बघतो की होळीला पालखी नाचवतात, तसं इथे ही नाचवायची पद्धत हे मला कळलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो म्हणजे समोर जे दिसते आता ते रेडीचं मंदिर, रेडीच्या गणपतीचं मंदिर. हा स्वयंभू गणपती होता आणि त्याची ख्यातीसुद्धा खूप मोठी आहे. तर नक्की व्हिजिट करा तुम्ही, त्या मंदिराला भेट द्या. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा आमचा फिरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. देवदर्शन फिरणं, आंबे खाणं, फणस खाणं. आणि हा आता जो मगाशी दिसला पक्षी तो गरुड आहे. आणि पहिल्यांदा मी एवढा मोठा गरुड म्हणजे पहिल्यांदाच गरुड पाहिला, त्यामुळे नंतर कळलं की तो मोठा आहे. मला असं वाटतं की इथे पाऊस भरलाय काय. हो क्या बात आहे. आम्हालाही असंच दिसतंय. बघू मी गॉगल लावला तर कसं दिसेल. हा ढग अजून काळे होते लाईटचे. साधना ही बाबांची तुझी पुढची गाडी आहे. बाबा तुझ्यावर फिरतायत म्हणजे खरं तर मी फिरतोय. सो हे अगदी स्वप्नांच्या पलीकडे आहे. तुला कसं वाटतंय तुझ्या सावंतवाडीत येऊन? माझ्या सावंतवाडीत येऊन खूप भारी वाटते. म्हणजे नेहमी मी सावंतवाडीत येऊन फोनवर ज्याच्याशी चॅटिंग करायचे आता त्या माणसालाच प्रत्यक्ष घेऊन आले. आता मस्त नाईस. तुला कसं वाटतंय सावंतवाडीत? मी पहिल्यांदा सावंतवाडी बघतोय, त्यामुळे मला सावंतवाडीत फिरायला, कालची गाणी ऐकायला म्हणजे या सगळ्या गोष्टी जाम भारी अशा असं वाटतं की आता दापोली सावंतवाडी शिफ्ट व्हायला हरकत नाही लवकर. ओ माय गॉड, खरं कोकण पाहिलं आणि कोकणात राहावं असं वाटतं. आणि नशिबाने साथ आपल्याला दिली ती म्हणजे मे महिन्यात पावसाने. हा मे महिना नाही, हा जून जुलैच वाटतं आम्हाला. त्यामुळे आमचं रिलेशन जरी जून असलं तरी त्याने सुद्धा जून आम्हाला फील करू दिलेलं आहे. त्यामुळे मज्जा कडकच. कापा घेतात नाही, त्यांना सांगितलं म्हटलं मी मगाशी की आपली फणसाची सोय होईल ना. ते म्हटले हो होईल ना एकदम. हे मला तर बरका पण चालेल, 3-4 तर मग आम्ही 10 तरी खाऊ शकतो. श्वेता किती मोदक खाणार? तेवढेच, पण सकाळचं जिरलेलं नाहीये.
कोकमांचं पण वास आहे वाटतं मिक्स काम चालू आहे ना. ते का डवळ त्याला असणार. ती साखर आणली पाहिजे. मला पण करायचं नाही नाही दादा इकडे करू शकेल. नाही. खालची काय उपयोग जिमचा. मी कुठे जातो जिमला? मी कधी गेलो जिमला? कधी गेलो अवधूत करू शकेल. दादा करतो बाप रे. ती आणली पाहिजे आणि ती अशी सगळ्यात रमत ती आणली पाहिजे. आणि त्यांचं स्पीड पण आहे. टेक्निक आहे ती. माझ्या एकाच साईडला जाते बघ. नाही ते आधी फोडून घ्यायला लागते. हे असं सगळं मला रात्री झोपल्या डोळे मिटल्यावर खूप लागत असेल. हे असं करून ते फिरवायचं. आधी लूज करायची. अशी थोडी अशी करून लूज करायची. हा, मग झालं. बरोबर ती बरोबर. सगळी लूज झाली ना की असं सर्व घालायला लागणार. बरोबर. मग ते फिरणार. कळलं. पहिलं वर गोल फिरवलं की खालून थोडी काढायची 1-2-3 दिवसाची. बरोबर. काढली अशी साखर ही बघ, अशी चिंकी झाली बघ साखर. अशी काढायची. कष्ट आहे. ह्याला आता सरळ टेक्निक आहे टेक्निक. बरोबर. ही टेक्निक आहे. ते कसं आहे माहितीये ते मोबाईल आणि हे रोज नाही काम झालं. हे आज जर त्यांचा काही कारणास्तव आले नाही तर उद्या ट्रिपल मेहनत करणार, डबल सुद्धा नाही. ती कडक झाली आहे. साखर आणि कडक होणार ना, ती चिकी होणार तिची. आता ती लूज झाली. आता लूज झाली तरी घट्ट आहे तरी ढवळणं शक्य नाहीये. ते कसं आहे म्हणजे असं आहे बघ. असं घेतात ते. असं नाही नाही मग ती ठेवलं. आणि ते भरायचं. हे सगळं दह्यामध्ये घालायचं. दह्यामध्ये घालून भरायचं नाही ह्याच्यात. भरायचं त्या मिरची, ती सांडगी मिरची दुसरी येते ती. ही ताकातली घालायची. दही घुसळल्यानंतर ही मिरची त्याच्यात बुडवायची. हे फोटो काढ यार प्लीज टॅग कर. मला असं समाधान होतंय. सावंतवाडीत साधनाच्या गावी येण्याचं प्रयोजन म्हणजे समोर दिसतंय ते सत्यनारायण पूजा होती. खरं तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि हे पहिल्यांदा मी पाहिलं की इतकं गोड सजवतात, तेही केळीच्या पानात. रोले काय करायचंय? साधना काय झालं? हे कुठला फोटो? साधना काय झालं? साधना काय झालं? पडले मी पडले. का पडलीस तू? माहित नाही. ही घे तुझ्यासाठी तुझ्या रंगाची फुलं. तर आमच्या या बाई कुठेही कशाही पडत असतात, पण तुम्ही कुठेही पडू नका. तुम्ही माझ्या फक्त प्रेमात पडा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच तर कमेंट सुद्धा करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी घडणार आहे की आम्ही कोल्हापूरला निघाल्यानंतर आम्हाला बरंच काही दिसत नव्हतं समोरच्या वाटेतलं. मग काय काय घडलं, कसं काय घडलं आणि आम्ही कोल्हापूरला कसे बसे पोहोचलो ते त्या म्हणजे गमती जमती करतच ऑफकोर्स. आणि काही गोष्टी घडलेल्या त्या सुद्धा तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तो शेवटचा ब्लॉग आहे. आत्ताच हे काही पाहिलं त्यासाठी थँक्यू सो मच. पुढच्या ब्लॉगसाठी एक्सायटेड मी सुद्धा आहे. तोपर्यंत आय लव्ह यू. मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे.